आज महायुतीमधून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात. तुमच्याच प्रभागात एक सोडून दोन दोन महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत. काय सांगाल त्याबद्दल? कसं असतं, प्रत्येक पक्षाला त्याची जबाबदारी पार पाडायची असते. काँग्रेसकडनं आम्हाला म्हणजे मला संधी मिळाली होती. त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे आणि आम्ही पक्षाची ठाम भूमिका होती. फॉर्म भरलेला आहे. आपण काय झालं असं तरी माघार घ्यायचं नाही. अटीतटीची लढाई आहेच नक्की, पण आपणही त्याच ह्याच्यावरती तेवढ्याच ताकदीनं व हिमतीने उतरू एवढी मला खात्री आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करताना कोणत्या उमेदवाराचा विचार करावा आणि कसं मतदान करावं? कारण एकाच प्रभागातून दोन दोन उमेदवार समोर आहेत. प्रश्न नक्कीच तुमचा चांगला आहे. महाविकास आघाडीनं या ठिकाणी दोन्ही उमेदवार चांगले सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. तर आघाडीने एक तरुण उमेदवार म्हणून नक्कीच माझ्याकडे पाहिलेलं मला आवडेल व मी त्यांच्या प्रत्येक ह्याच्यावरती मागणीवरती खरा ठरेल. एकाच प्रभागात दोन उमेदवारी अर्ज बघून महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं म्हणता येईल काय? नाही, असं मला तरी वाटत नाही. मैत्रीपूर्वक लढत असेल ही. काँग्रेस पक्ष, उबाटा म्हणजे याचे उद्धव ठाकरे शिवसेना हे ह्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत होईल ती. समोर एवढे तगडे विरोधक आहेत. तुमच्या पाठीमागं कोणाचंही नेतृत्व नाही आहे, कोणत्याही नेत्याचं नेतृत्व नाही आहे. कोणतीही प्रचार सभा, कोणतीही प्रचार रॅली, कोणतेही वरिष्ठ नेते तुमचे महाविकास आघाडीचे आलेले नाही आहेत. तरी देखील तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात. तर विजयाबद्दल तुम्हाला काय वाटते मग? नक्कीच कसं असतं, आमचं किती काय झालं तरी पक्ष संघटनेच्या जोरावरती आम्ही ही निवडणूक लढवतोय. मागे कुणी नसलं किंवा कुणी असलं ह्याला आम्ही काही हे बघत नाही. आपल्या थेट स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या माणूस बघून व तो काय करू शकतो आपल्यासाठी ह्यावर होतात. त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की आम्ही निवडणूक 100% आम्ही विजयी करू.